शेतकरी बांधवांनो नमस्कार. महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांसाठी आज पुन्हा एकदा महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. विशेषतः मका म्हणजेच मका या पिकाच्या बाजारभावाबाबत. सध्याच्या उपलब्ध बाजारभावांच्या संदर्भात म्हणजे फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या अपडेट्सनुसार महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात मका हे एक महत्त्वाचे पीक आहे. हे पीक खरीप आणि रब्बी हंगामात घेतले जाते आणि त्याला पशुखाद्य, इंडस्ट्री, स्टार्च आणि इथेनॉल उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते. सध्याच्या काळात म्हणजे फेब्रुवारी 2026 मध्ये महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्याचे भाव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे दिसत आहेत. हे भाव स्थानिक आवक, गुणवत्ता म्हणजे पिवळा, लाल किंवा हायब्रिड, मागणी पुरवठा, हवामान आणि सरकारी धोरणांवर अवलंबून असतात. काही बाजार समित्यांमध्ये भाव चांगले मिळत आहेत तर काही ठिकाणी कमी आहेत. तुम्ही नेहमी स्थानिक बाजार समितीत जाऊन ताज्या भावांची खात्री करा, कारण हे भाव दररोज बदलू शकतात. सर्वप्रथम लासलगाव विंचूर बाजार समितीचा विचार करूया. ही बाजार समिती नाशिक जिल्ह्यातील आहे आणि मक्याच्या व्यापारासाठी खूप प्रसिद्ध आहे. येथे कमीत कमी भाव 1500 रुपये प्रति क्विंटल आहे, तर जास्तीत जास्त 2399 रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. सर्वसाधारण म्हणजे सरासरी सुमारे 1675 रुपये प्रति क्विंटल आहे. काही अपडेट्सनुसार येथे 1650 ते 2399 पर्यंत भाव दिसत आहेत. ही बाजार समिती चांगल्या गुणवत्तेच्या मक्याला चांगला भाव देते, विशेषतः हायब्रिड आणि पिवळ्या मक्याला. पुढे सटाणा बाजार समिती. नाशिक जिल्ह्यातच असलेली ही बाजार समिती मक्याच्या व्यापारासाठी महत्त्वाची आहे. येथे कमीत कमी भाव 1275, जास्तीत जास्त 1680 आणि सरासरी 1640 रुपये प्रति क्विंटल आहे. काही ठिकाणी 1640 ते 1680 पर्यंत भाव नोंदवले गेले आहेत. येथे भाव थोडे कमी दिसतात, पण स्थानिक शेतकऱ्यांसाठी हे सोयीचे आहे. मुंबई बाजार समितीमध्ये मक्याला चांगला भाव मिळतो. येथे कमीत कमी 2500 रुपये, जास्तीत जास्त 3800 रुपये आणि सरासरी 3250 रुपये प्रति क्विंटल आहे. मुंबई ही मोठी बाजार समिती असल्याने येथे इंडस्ट्री आणि एक्सपोर्टसाठी मागणी जास्त असते, त्यामुळे भाव उच्च राहतात. जर तुमचा मक्का चांगल्या गुणवत्तेचा असेल तर मुंबईत विक्रीचा विचार करू शकता. लासलगाव मुख्य बाजार समितीमध्ये कमीत कमी 1200 रुपये, जास्तीत जास्त 1814 रुपये आणि सरासरी 1575 रुपये प्रति क्विंटल आहे. काही अपडेट्सनुसार सरासरी 1945 पर्यंत जातो. ही बाजार समिती कांदा आणि इतर पिकांसाठी प्रसिद्ध आहे, पण मक्यालाही चांगली आवक असते. चाळीसगाव म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये कमीत कमी 400, कदाचित टायपो किंवा जुनी माहिती, सध्याच्या अपडेट्सनुसार 1400 ते 1500, जास्तीत जास्त 630 ते 1630 आणि सरासरी 1500 रुपये प्रति क्विंटल आहे. नवीन अपडेट्समध्ये चाळीसगावमध्ये सरासरी 1526 ते 1610 रुपये दिसत आहेत. येथे पिवळ्या मक्याला चांगला भाव मिळतो. लासलगाव निफाडमध्ये कमीत कमी 1400 रुपये, जास्तीत जास्त 1770 ते 1800 आणि सरासरी 1660 ते 1700 रुपये प्रति क्विंटल आहे. काही ठिकाणी 2399 पर्यंतही गेले आहेत. ही बाजार समिती मक्याच्या गुणवत्तेनुसार चांगला भाव देते. छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमध्ये कमीत कमी 1450 रुपये, जास्तीत जास्त 1675 रुपये आणि सरासरी 1562 रुपये प्रति क्विंटल आहे. येथे पिवळ्या मक्याची आवक चांगली असते आणि भाव स्थिर राहतात. तळोदा, पाचोरा, देवळा, अमरावती आणि कोपरगाव या बाजार समित्यांमध्ये भाव वेगवेगळे आहेत. तळोदामध्ये कमीत कमी 300, कदाचित कमी आवक, जास्तीत जास्त 700 आणि सरासरी 500 रुपये. पाचोरामध्ये 150 ते 1311, देवळामध्ये 1500 ते 1600, अमरावतीमध्ये 1400 ते 1550, सरासरी 1475 रुपये. कोपरगावमध्ये 1500 ते 1550 रुपये प्रति क्विंटल. अमरावतीमध्ये लाल मक्याला चांगला भाव मिळतो. सध्याच्या एकूण महाराष्ट्रातील मक्याच्या सरासरी भावाबाबत सांगायचे तर राज्यस्तरावर सरासरी 1600 ते 1700 रुपये प्रति क्विंटल आहे. काही ठिकाणी 1405 ते 1960 पर्यंत भाव दिसत आहेत. मुंबईसारख्या मोठ्या बाजारात 3250 पर्यंत जातो, तर ग्रामीण भागात 1400 ते 1600च्या आसपास. हे भाव फेब्रुवारी 2026च्या आधारे आहेत आणि बदलू शकतात. शेतकरी बांधवांनो, मक्याचे भाव ठरविण्यात गुणवत्ता खूप महत्त्वाची आहे. चांगली, कोरडी, स्वच्छ आणि कीडमुक्त मक्का असल्यास जास्त भाव मिळतो. स्थानिक बाजार समितीत चौकशी करा, कारण काही ठिकाणी हमी भाव किंवा सरकारी खरेदी सुरू असते. सध्याच्या काळात मक्याला इंडस्ट्री मागणी चांगली आहे, पण पुरवठा जास्त असल्यास भाव कमी होऊ शकतात. तुमच्या भागातील भाव काय आहेत? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही नवीन असाल तर महाराष्ट्र अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. अशा प्रकारे आपण एकमेकांना मदत करू शकतो. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. जय जवान, जय किसान.